श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. प्रत्येक क्रांती एका व्यक्तीच्या विचारातून जन्मास येते. समर्थ म्हणाले, आपण आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवस पाहत असतो. नवीन दिवस आपल्याला पाहायला मिळत असतो. परंतु प्रत्येक क्रांती एका व्यक्तीच्या विचारातून जन्मास येते म्हणजे काय? जगातील सर्वात मोठे बदल हे आधी एखाद्या व्यक्तीच्या मनात येणाऱ्या कल्पनेतून सुरू होतात. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये वेगवेगळे विचार, वेगवेगळे विषय येत असतात, जात असतात. तुमच्या मनामध्ये काय चाललंय, तुम्ही जगासाठी काय करत आहात, हे तुम्ही तुमचे विचारांचे असाल. माझ्या मनामध्ये काय चाललंय, मी माझ्या प्रत्यक्षात जगासाठी काय करत आहे, हे मी स्वतःहून पाहणार. बरोबर की नाही? समर्थ म्हणाले, सर्वच जण प्रयत्न करत आहेत, परंतु काही जण स्वार्थासाठी आहेत, तर काही जण समाज सेवेसाठी आहेत. आता आपला देह ओळखायचा आहे. प्रत्येक वेळेला आयतं मिळेल असं नाहीये. कोणी एकाची गरज बघा प्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यात लागत असते. आपण काय विचार करू, अरे मला या व्यक्तीची गरज नाहीये. उद्या कुठलं बघा प्रश्न किंवा तुम्ही अडचणीत आलात, प्रश्न उद्भवला, तर नक्कीच त्या व्यक्तीची तुम्हाला गरज लागेल. त्या व्यक्तीला तुम्ही बघा प्रत्यक्ष कधी तुझी गरज लागणार नाही असं बोलला होतात. म्हणजेच काय? कारण त्या व्यक्तीच्या मनामध्ये आधीच तुम्ही ज्या प्रश्नांमध्ये अडकला होता, त्या प्रश्नांचं उत्तर त्याच्याकडे होतं. एखाद्या व्यक्तीच्या मनात येणाऱ्या कल्पनेतून, विचारातून प्रत्यक्षात एखादा विचार, जिद्द आणि चिकाटीमुळे बघा प्रत्यक्षात आपल्यामध्ये जिद्द असते. ती जिद्द आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत टिकवायची. एका क्रांतीची सुरुवात नेहमी एका व्यक्तीच्या विचाराने होते. जगामध्ये अशी माणसं, जगामध्ये असे व्यक्ती आपल्याला पाहायला मिळणार नाहीत की प्रत्येकाच्या मनामध्ये तोच विचार चाललेला आहे. कारण हाताची पाचही बोटं समान नाहीत. तुम्ही बघा तुमच्या मनामध्ये असणारा जो प्लॅन आहे, तुम्ही तुमच्या मनामध्ये जो विचार करत आहात, ती व्यक्ती समोरची बघा प्रत्यक्षपणे वेगळ्या विचारात असेल. बरोबर की नाही? कारण तुम्ही विचार करत असाल की माझा पगार अजून वाढलेला नाहीये, पुढच्या महिन्यात वाढेल. बरोबर की नाही? ते विचार करत असतील की माझं लग्न होत नाहीये. बरोबर की नाही? प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असू शकतात. काही जण समाजसेवेसाठी बघा प्रत्यक्षपणे विचार करत असतात, काही जण स्वतःच्या भल्यासाठी विचार करत असतात. विचारांचं महत्त्व समर्थांनी खूप सुंदर भाग दिलेला आहे. ज्याप्रमाणे विचार करण्यासाठी पैसा लागतो का हो? आयुष्यात कधी पाहिलंय? मी विचार करतोय, थोडा थांबा, मला त्याचे पैसे मिळतील किंवा मला पैसे द्यायचे आहेत. नाहीये. शांत आपण एका कोपऱ्यात बसतो. कोणी आपल्या घरामध्ये बघा प्रत्यक्षात पाहुणे येतात काय, जातात काय, आले काय, गेले काय, आपल्याला कळत सुद्धा नाहीये. आपण त्या विचारांमध्ये इतके गुंतलेलो आहोत. नंतर आपल्याला कळतं, अरे ही व्यक्ती आली होती का, येऊन गेली. म्हणजे विचार करा, एवढं आपण त्या विचारांमध्ये गुंतलेलो आहोत. खरं पाहायला गेलो तर त्या विचारांपासून व्यक्तीची सुरुवात होत असते. आता सकाळी उठल्यावर बघा प्रथम आपण अंथरुणावरून जाऊन बघा प्रत्यक्षात ज्यावेळी आपण उठतो, त्यावेळी आपल्या मनामध्ये काय काय विचार असतात ते तुम्हीच पहा. तुम्हाला जी स्वप्न पडलेली होती ती तुम्हाला आठवतात का? विचार करा.
आणि रात्री तुम्ही झोपायच्या अगोदर कोणता विचार करत होता ते एकदा नीट तपासा. पूर्णपणे मन गुंतलेलं आहे, काय करावं सुचत नाहीये, त्याचा परिणाम काय? समर्थ म्हणाले, जेव्हा एखाद्या चांगला किंवा वाईट विचार जनमानसात रुजतो ना, तेव्हा त्यातून समाज किंवा देशात आमूलाग्र बदल, क्रांती होत असते, घडत असते. आपल्याला माहित आहे, आपल्या डोक्यामध्ये अनेक विचार येत असतात, चांगले विचार सुद्धा येत असतात, वाईट विचार सुद्धा येत असतात. जे काही स्वप्न आपल्याला पडत असतात, ते स्वप्न बघा, झोपेमध्ये आपल्याला पडत असतात. झोपेमध्ये आपण हसत असतो, आपण आपल्या कल्पनेमध्ये असतो, बरोबर की नाही? काही जण आपण ओरडत असतो, रडत असतो. ज्यावेळी आपल्याला जाग येते ना, त्यावेळी ते स्वप्नच राहतं. आपल्याला कोणतं स्वप्न पडलं होतं ते सुद्धा आठवत नाही. विचार करा. म्हणून समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. एक गाव होतं आणि त्या गावामध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता. सर्व गावकरी हताश होऊन देवाची वाट पाहत होते. काय करायचं? दुष्काळ तर खूप पडलेला आहे, पाऊस पडेल, पण त्याच गावामध्ये एक बबलू नावाचा एक तरुण राहत होता. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. त्याने विचार केला, पाऊस पडण्याची वाट पाहण्यापेक्षा आहे ना, आपणच काहीतरी वेगळं करूया. बबलूच्या मनात एक विचार आला. गावच्या बाजूच्या डोंगरावर वाहून जाणारं पाणी थांबवून तलाव बांधला तर? काय विचार केला? डोंगर तर आहेच, त्या डोंगरावरून वाहून येणारं जे पाणी आहे ते पाणी थांबवलं पाहिजे. आणि ते पाणी थांबवून तलाव जर बांधला तर? त्याने काय केलं, सर्व गावकऱ्यांना बोलावलं, गावकऱ्यांना सांगितलं, पण सर्वांनी त्याला वेड्यात काढलं. डोंगरावरून येणारं पाणी आपण थांबवू शकतो का, असं गावकऱ्यांनी सांगितलं. बबलूने कोणाचीही वाट न पाहता पहिल्याच दिवशी एकटाच बघा फावडं घेऊन त्या डोंगराकडे गेला. एक दिवस, 2 दिवस त्याच्या जिद्दीला पाहून दुसरे 2 तरुण त्याच्या कार्यासाठी बघा धावून गेले. बघता बघता संपूर्ण गावही जमा झाला. गावाने छोट्या मोठ्या कामात सहभाग घेतला. 1 महिन्याच्या कष्टाने डोंगरावर छोटा तलाव तयार झाला. आणि त्या वर्षी पावसाळ्यात बघा प्रत्यक्षपणे गावाला पुरेल इतकं पाणी साचलं होतं. विचार जर आपण केला ना, जर बबलूने विचार केला नसता तर गावचा प्रश्न कधीच जन्मास सुटला नसता. त्यामुळे क्रांती नेहमी तुमच्या विचारांपासून सुरू होते. स्वतःवर आणि आपल्या कल्पनेवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. समर्थ म्हणाले, विचार करण्यासाठी पैसे मोजावे लागत नाही, परंतु असा विचार करा की प्रत्यक्षात आपला देह कुठल्याही प्रश्नामध्ये अडकणार नाही. असा विचार करा की आपलं मन कुठल्याही प्रश्नामध्ये गुंतणार नाही. कारण आपण सकाळ संध्याकाळ काय करत असतो, विचार करत असतो. परंतु विचारांमध्ये जेव्हा देह अडकतो ना, तेव्हा आपले कार्य कमी पडत असतात. आपले प्रयत्न सुरू ठेवा आणि ज्याप्रमाणे जे नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाप्रमाणे उत्तम प्रकारे बघा कार्य करण्यासाठी तत्पर राहा. म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्येक क्रांती एका व्यक्तीच्या विचारातून जन्मास येत असते. आपल्यामध्ये सुद्धा बदल होणं गरजेचं आहे. लोकांनी विचार केला की आपण काय विचार करणार, अरे
लोक करतायत ना, करू दे, परंतु आपण सुद्धा त्या गोष्टीमध्ये सहभाग होणं गरजेचं आहे. आपण शेवटी बघा, आपल्या गावातल्या लोकांसाठी पाणी ज्याप्रमाणे बघा, त्या बबलूने कधी विचार केला का? नाही ना. त्याने स्वतःसाठी तलाव खोदला का? नाहीये. गावाला पुरेल इतकं पाणी त्यामध्ये साचलं पाहिजे, की त्यामुळे दुष्काळ जरी पडला तरी गावकऱ्यांना पाणी मिळेल, या दृष्टीने त्यांनी कार्य केलं. म्हणून समर्थ म्हणाले, कोणी कोणावर अवलंबून राहू नका. जे कार्य उत्तमाचं करायचं ते कार्याला सुरुवात करा. कारण प्रत्येक क्रांती एका व्यक्तीच्या विचारातून जन्मास येते. जय जय रघुवीर समर्थ.